छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत तर कोट्यवधी शिवभक्तांचा श्वास, स्वाभिमान आणि प्रेरणा आहेत. अशा या शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवाच्या पावन सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात येत असलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे शिल्पकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी भावनिक आणि ठाम मागणी प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी केली आहे. नमस्कार, मी श्रद्धा किरण पवार, प्रभाग 7 ची नगरसेविका आहे. मी आज इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे बांधकाम चालू आहे, शिवजयंती येणार आहे, त्याच्या निमित्ताने आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी 76 लाख रुपये मंजूर केले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी त्याची मी आज पाहणी करण्यासाठी आलेली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, कारण तोंडावरच आपली शिवजयंती आलेली आहे 19 फेब्रुवारीला. त्यामुळे आज मी पाहणी करून जे काय आहे नाहीये ते बघून आणि काही माहिती मिळते की बाबा कुठलं काम राहिलंय, कुठलं काम पूर्ण झालंय, हे पाहणी करून घेतलं आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजातील शिवभक्तांकडून या पुतळ्याची मागणी सातत्याने होत होती. या जनभावनेचा आधार राखत आमदार विजयकुमार देशमुख यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिल्पकाम सध्या प्रगतीपथावर असून शिवजन्मोत्सवाच्या आधीच या पुतळ्याला पूर्णत्व देण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज या कामाची पाहणी नगरसेविका श्रद्धा पवार आणि भाजपचे युवा नेते किरण पवार यांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना किरण पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून तो शिवभक्तीचा आणि स्वाभिमानाचा सोहळा आहे. त्यामुळे जन्मोत्सवाच्या आधीच अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण करावे, तसेच महाराजांची राजमुद्रा आणि अत्याधुनिक प्रकाश योजना बसवून शिवप्रतिमेला तेजस्वी रूप देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये होत आहे आणि आज बघताय आपण कसं शिवमय वातावरण झालेलं आहे. आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पण 87 लाख रुपये दिले. त्याचबरोबर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजनेमधून 76 लाख रुपये दिलेले आहेत. त्या 76 लाख मध्ये हा पूर्ण सुशोभीकरण, त्याचबरोबर 7 मावळे बाहेरच्या बाजूला आपलं ग्रेनेड असेल, आतल्या बाजूला ग्रेनेड असेल, त्याचबरोबर सर्व भिंतीवर राजमुद्रा आणि व लाइटिंग व येणाऱ्या काळामध्ये एक 12 तारखेनंतर आपल्याला लवकरच एक चांगलं रूपडं आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगलं रूप आणि येणाऱ्या शिवजयंतीसाठी समान शिवभक्तांसाठी एक चांगलं सुशोभीकरणाचं काम आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून झालेलं आहे. लवकरच ह्याचा लोकार्पण सोहळा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आमदार विजयकुमार देशमुख यांना घेऊन लवकरच ह्याचा लोकार्पण सोहळा करणार आहे. आणि मी सर्वप्रथम शिवभक्ताच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुखांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण पुतळ्याला बजेट दिलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पण पुतळ्याला बजेट दिलेलं आहे. मी सर्व शिवभक्ताच्या वतीने मी आमदार विजयकुमार देशमुख यांचे आभार मानतो. शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा पुतळा शिवभक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरणार असून जन्मोत्सवाच्या दिवशी तेजस्वी प्रकाशात उभा राहणारा अश्वारूढ शिवभक्तांची झुंबड उडाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी किरण देशमुख यांनी व्यक्त केली.